नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. निवडणुकीच्या आधी दोन्हीही घायवळ बंधू चर्चेत होते. ते खरं तर गायवळ आहे असं माझं आकलन आहे. कारण तिथे अहिल्यानगरमध्ये मध्ये मी चौकशी केली होती की नेमकं घायवळ आहे का गायवळ आहे. बहुतेक ते गायवळ असं आडनाव आहे. जेव्हा केव्हा अधिकृतपणे याबद्दलचा त्यांचे कुटुंबीय खुलासा करतील तेव्हा आपण बोलू. पण हे दोघं बंधू निवडणुकीच्या काळात किती चर्चेत आले होते. आणि काही गोष्टी योगायोगाच्या असतात, काही गोष्टी खरोखरच तेवढा प्रशासकीय काळ लागतो म्हणून असेल. पण तब्बल 6,455 पानाचं चार्जशीट घायवळ बंधूंच्या विरोधामधलं पोलिसांनी, पुणे पोलिसांनी दाखल केलंय निवडणुका संपल्याबरोबर. कारण पोलीस यंत्रणा पण निवडणुकीच्या कामात बिझी असेल, किंवा असंही असू शकतं कारण आत्ताचं राजकारण पाहता त्या राजकारणात इतके पदर गुंतलेले आहेत की खरं काय खोटं काय, कोण कोणासाठी काय करतंय काही कळायला मार्ग नाहीये. कारण निलेश घायवळवरून श्री अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही मंत्र्यावरती म्हणजे श्री मुरलीधर मोहोळ आणि श्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोपच केले होते अप्रत्यक्षपणे. कोणाच्या पाठिंब्यानं कोण परदेशात पळून गेलं वगैरे. आता ते पालकमंत्री आहेत, त्यांना तर सगळ्या गोष्टीची माहिती असते. ही कॅन सिम्पली डायल, म्हणजे ते सरळ फोन उचलून ह्या पुणे शहराच्या सीपींना फोन लावू शकतात. त्यांनी तसं न करता घायवळच्या संदर्भामध्ये आरोपाची एक संदिग्धता कायम ठेवली. केव्हा घडले? जेव्हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातला एक व्यक्ती जो मूळचा सांगलीचा आहे, सचिन पाटील आहे ते, त्याच्या संदर्भामध्ये पण बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले. मग चंद्रकांत पाटलांनी खुलासा केला वगैरे. पण ह्या चार्जशीटमध्ये सगळ्यात मोठा खुलासा काय माहितीये? की मिस्टर घायवळ आणि ते दोघे बंधू हे ब्रिटनमध्ये आहेत. ते कुठे आहेत, काय करतायत वगैरे सगळे तपशील या चार्जशीटमध्ये आहेत. सो त्याचं जे ऍब्स्ट्रॅक्शन आहे, जे महत्वाचे पॉइंटर्स आहेत, त्याचा सारांश मी काढला आणि मग असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जसं असतं ना की मेरा डर कम हो रहा है तो और कुछ धमाके करो, शब्दशः तसं झालंय असं पोलिसांचं म्हणणं आहे. बाय द वे, पुणे पोलिसांनी मधल्या काळामध्ये आर्थिक नाड्या बऱ्याच गुंडांच्या आवळायला सुरुवात केली. त्यांनी हे प्रयत्न केले की हे जे गुंडपुंड आहेत त्यांना त्यांच्यावरती मकोका लावावा, त्यांच्या आर्थिक नाड्या आवडाव्या. जसं आंदेकर टोळींचं सगळं आर्थिक साम्राज्य ध्वस्त केलं, 20 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जमा केली. गजा मारणीच्या संदर्भामध्ये कठोर आहे पोलीस, ह्या घायवळ बंधूच्या संदर्भात कठोर आहे. पण तोच मुद्दा निवडणुकीच्या काळामध्ये उडून गेला. कारण श्री अजित पवारांनी आंदेकर कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारी दिली. तिकडे तो दुसरा नायर नावाचा तो पण गुंड निवडणुकीच्या रिंगणात होता. त्याच्यानंतर गजा मारणे यांच्या पत्नी, ज्या पूर्वीच्या नगरसेविका आहेत, त्या पण होत्या. सो अशा कॉन्टेक्स्टमध्ये एकच सांगितलं गेलं, अहो नाही नाही, न्यायालयाने परवानगी दिली वगैरे. पण आता ही चार्जशीट ऐका ना, आपल्याला लक्षात येतं की राजकारणी यांना का गरज असते. काय असतं की समाजामध्ये एक लोअर स्ट्राटा असतो नागरिकांचा, साहजिक आहे. मग अशा लोकांमध्ये एकतर स्वतःचे हातपाय पसरवणं, त्याच्यामध्ये रॉबिन हुड सारखी आपली इमेज ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्ये जे कोणी सत्ताधारी असतील, सर्वपक्षीय मंडळी, पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी हेच केलं. आता जर भाजपवरती ते टीका करत असतील तर प्रमाण छोटं मोठं कमी जास्त असेल एवढंच. सो या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर असं दिसतं आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये पुणे पोलिसांनी चार्जशीट आणली आहे आणि ती चार्जशीट मोठ्या ह्याच्यातली आहे. त्या चार्जशीटमध्ये दिसतंय आपल्याला की बरेच मोठे तपशील त्याच्यामध्ये आहेत. तर ते तपशील मी आधी वाचून दाखवतो आणि मग आपल्या लक्षात येईल की काय आहे त्या चार्जशीटमध्ये, ज्याच्यातनं धमाका हा शब्द आलाय. पुणे शहर पोलिसांनी फरार गुंड निलेश घायवळ याच्या नेतृत्वाखालील टोळीतल्या 9 सदस्याविरोधामध्ये 6,455 पानाचं चार्जशीट विशेष न्यायालयात दाखल केले. त्याचे ऍब्स्ट्रॅक्ट बघा. या प्रकरणामधला पीडित जो आहे, 36 वर्षाचा तक्रारदार प्रकाश मधुकर धुमाळ, हा खासगी नोकरी करतो. तो बिचारा आपला गणेश नगर वाकड इथे कोथरूड पोलीस ठाण्यात त्यांनी जे FIR नोंदवला त्याप्रमाणे 17 सप्टेंबर 2025 ला रात्री 11:40च्या सुमाराला, म्हणजे जवळपास 12:20 कमी असताना धुमाळ हा किंवा हे एका ठिकाणी चहा पिण्यासाठी वगैरे थांबले होते. नळ स्टॉप परिसरातल्या एका खासगी कंपनीत सिनियर टेक्निशियन म्हणून काम करतो. आणि त्यावेळेला जेवणानंतर रात्री 11 वाजता धुमाळ हे कोथरूड इथल्या मुठेश्वर मित्रमंडळ इथल्या चौकात एका सहकार्याला सोडण्यासाठी 4 चाकी वाहनातून आले होते. कहाणी बघा, पुढे खूप इंटरेस्टिंग आहे. त्यावेळी ते मित्राशी बोलत असताना 2 दुचाकीवरून आलेल्या 6 जणांनी त्यांना सुमारे 11:40 अडवलं. त्यांनी धुमाळ आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली. त्यामुळे धुमाळ यांनी त्यांना जाब विचारला
त्यानंतर त्यातील एकानं पिस्तूल काढून धुमाळ यांच्यावरती गोळीबार केला. गोळी धुमाळ यांच्या पायातनं आरपार गेली आणि ते जागेवरच जखमी झाले. तुम्हाला काय वाटेल, हे फिट ऑफ अँगरमध्ये 2 गुंड आले आणि त्यांनी ते त्या धुमाळ यांना मारहाण केली वगैरे किंवा गोळी झाडली थेट, असं नाहीये. चार्जशीट प्रमाणे असं का घडलं आहे, तर त्याच्यामध्ये घायवळनं हे जाणीवपूर्वक करायला सांगितलं. त्याचं असं म्हणणं होतं घायवळचं, की आपली ह्या परिसरामध्ये, कोथरूड आणि परिसरामध्ये जी काही दहशत असायला हवी ती दहशत कमी होत चालली आणि त्यामुळं तुम्ही काय करायचं, ती दहशत वाढवण्यासाठी तर धमाका करा. आणि त्या धमाक्याचा तो भाग म्हणजे घायवळ टोळीच्या सदस्यांनी कोथरूड परिसरामध्ये धमाका करायचं ठरवलं आणि त्या धमाक्यातनं हे सगळं घडलं. हे चार्जशीट मधलं व्हर्जन आहे. मग पोलिसांनी काय केलं, की ही जी दहशत कमी झाली आहे म्हणून धमाका करायचं ठरवलंय, त्याला कसं प्रतिशह द्यायचा म्हणून मग ह्या टोळीच्या विरोधामध्ये पोलिसांनी तपास केला. मयूर कुंभारसह एकूण 9 जणांना अटक केली. भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमान्वये चार्जशीट दाखल केली. त्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं, त्यांच्याकडचा बराच मुद्देमाल जप्त केला वगैरे वगैरे. खरी इंटरेस्टिंग कहाणी आता पुढं आणखी, म्हणजे हे चार्जशीट आलं, धमाका पण कळलं, का केलं हे कळलं. घायवळ प्रकरणी तो जो पासपोर्टचा इश्यू होता ना, त्याच्यात ती ट्विस्ट आहे त्या पासपोर्टमध्ये. घायवळनी अहिल्यानगरचा पत्ता दिला आणि तो पत्ता खोटा होता असं चार्जशीटमध्ये म्हटलंय. त्या खोट्या चार्जशीट प्रमाणे तिथे घायवळ नव्हताच. तो त्यांनी आडनावामध्ये घायवळ की घैवळ असं काहीतरी चेंज केला. तो ॲबसेंट आहे तिथला, ज्यांनी कुणी तो ॲप्लिकेशन पाठवलंय पासपोर्टसाठी. म्हणून जे कोणी तपासी अंमलदार वगैरे गेले असेल त्यांनी ते पासपोर्ट ऑफिसला कळवलं की ते नाही आहे, ॲबसेंट आहे. इंटरेस्टिंगली पासपोर्ट ऑफिसनं ते कळवल्यानंतर सुद्धा पासपोर्ट इश्यू केला. म्हणजे काहीतरी झाल्याशिवाय तर ते झालं नसेल. आता तो पोलीस तपासाचा भाग आहे, करतील पोलीस त्याच्यामध्ये. आणि गंमत पुढं अशी की त्याच्यानंतर घायवळनं त्या बनावट अर्जाच्या आधारावरती ते जे पासपोर्ट मिळवले होते त्याच्यातनं परदेशात प्रवास केला. अहो, तुमच्या राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तुमच्या राष्ट्राला जी जागतिक मान्यता मिळते त्याच्यामध्ये पासपोर्ट ही महत्वाची एंटिटी आहे. पासपोर्ट ज्या देशाचा स्वतंत्र, ज्या देशाच्या पासपोर्टला जितकं व्हॅल्यू तितकी त्याची आंतरराष्ट्रीय ख्याती म्हणून ओळखलं जातं. सो तो पासपोर्ट बनावट, घायवळचा पत्ता बनावट आणि पुढं त्याच्यातली हाईट सांगतो की आता ती निवडणूक संपली म्हणून घायवळ हजर होईल. मी असं का म्हणतोय, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या पोलिसांनी ब्रिटिश अथॉरिटीकडे संपर्क साधला की बाबा घायवळ तिकडे आहे की नाही. ब्रिटिश ऑथॉरिटीने सांगितलं येस ही इज देअर, व्हेरी मच देअर. कारण काहीतरी कोणी सांगितलं मला मधल्या काळामध्ये, त्याची मुलं पण तिथं घायवळ यांची आहेत तिथे. आणि मग ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असं कळवलं आहे की अटकेसाठी आणि भारतात परत पाठवण्यासाठी, डिपोर्टेशनसाठी युके मधल्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क साधा. कधी? म्हणून मी म्हटलं आता निवडणूक संपली आहे आणि त्याच्यानंतर आता ही प्रक्रिया सगळी सुरू होईल. हे चार्जशीटचे तपशील, त्यातला धमाका, पासपोर्ट आणि ब्रिटनमध्ये असलेलं मान्य केलेलं दोन्ही सरकारनं अस्तित्व, हे या चार्जशीटमध्ये आलंय. 6455 पानाच्या चार्जशीटमध्ये ह्या सगळ्या अशा ज्या आंतरविरोधी, अंतर्गत गुंतागुंतीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याकडे आपलं खूप बारकाईने लक्ष आहे. म्हणून तर तुम्ही ते लाखोच्या संख्येने बघत आहात. थँक्यू सो मच बॉस. थँक्यू.